आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मोठ्या लोकांच्या फंक्शन मध्ये यायचं, फुकटात खायचं प्यायचं, आणि हे असं हात चालाकी करून चोरी करता आली ना तर ती पण करायची. तुमच्यासारख्या लोकांना ना मी चांगलीच ओळखून आहे. मिसेस मोनिशा, माइंड युअर लँग्वेज. माझ्या बहिणीवर कुठलेही आरोप केले ना तर बघ तिने जर डॅडना आत्ता सांगितलं ना तर डॅड हिच्यासाठी अशा 10 रिंग्स आणून देतील. कळलं तुम्हाला? ए, चोरी करतेस आणि वरून इतका ॲटिट्यूड दाखवतेस. एक मिनिट शनया, काहीतरी गैरसमज होतोय इथे. शनया, त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे? रत्न पारखी आहेत ते, आणि त्या बरोबर बोलतायत. त्यांचे बाबा अशा 100 अंगठ्या घेऊ शकतात त्यांच्यासाठी, मग चोरी कशाला करतील ते? इतक्या मोठ्या घरातल्या माणसांना मोठे मोठे आजार तर असतीलच ना. शनया, कम ऑन. क्लेप्टोमेनिया असेल या मुलीला. शट अप. क्लेप्टोमेनिया? एक्सक्यूज मी? यापुढे मी माझ्या बहिणीबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. मिस्टर श्रेयस, हा अपमान करण्यासाठी आम्हाला पार्टीत बोलावलं होतं का? तुम्ही प्लीज ऐकून घ्या, काहीतरी गैरसमज झालाय. अनुष्का, लिसन, आम्हाला काय वाटतं माहितीये की वाव, तुम्हालाही असंच वाटतंय तर द यशोधरा सरनाईक. नो 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 नो, व्हॉट आय मीन इज. एक मिनिट, आता मी जे सांगेन ना ते करायचंय. शोधा ती रिंग. जर रिंग सापडली नाही तर आम्ही मान्य करू की इशिताच्या बोटात असलेली रिंग हीच शनायाची एंगेजमेंट रिंग आहे. आणि जर रिंग सापडली तर शोधा. एक मिनिट, ही बघा, सापडली रिंग. सी, झालं? डॅड, चला. अनुष्का प्लीज. इनफ. झाला तेवढा अपमान आमचा पुरे झाला. एक क्षणही इथे थांबायचं नाहीये. मुळात आपण आज ह्यांचं इन्व्हिटेशन इथे ऍक्सेप्ट केलं ना, हीच आपली चूक आहे. लेट्स गो इशिता. रत्नबारकी प्लीज, मान्य करतो की चूक झाली आमच्याकडून, पण प्लीज तुम्ही असं फंक्शन सोडून जाऊ नका. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज. हे बघा अरविंदजी, तुमच्या शब्दाखातर आम्ही थांबलो पण असतो, पण माझ्या दोन्ही मुली माझा अभिमान आहे. इतक्या सगळ्या लोकांसमोर माझ्या मुलीवर चोरीचा आळ घेतला जातो हे मी सहन नाही करू शकत. मिसेस रत्नपारखी, प्लीज तुम्ही तरी समजावा. वी आर रिअली सॉरी. त्याचा काहीही उपयोग नाहीये मिसेस सरनाईक. आतापर्यंत आम्ही शांत होतो कारण आमच्या दोन्ही मुलींवर आमचा पूर्ण विश्वास आहे.
पण हे सगळं मॅटर क्लिअर होणं जास्त गरजेचं होतं म्हणून आम्ही थांबलोय. पण आता नाही, एक क्षणभरही नाही थांबणार. मम्मा, तू काय एक्सप्लेन करत बसलीस यांना? आपण यांना आन्सरेबल नाही आहोत. लेट्स गो. अनुष्का प्लीज. मिसेस रत्नपारखी, मिस्टर रत्नपारखी, वी आर रिअली सॉरी. मिसेस सरनाईक, तुमचीच इच्छा होती ना की बिझनेस रिलेशन्स बरोबर फॅमिली रिलेशन्स पण डेव्हलप व्हावी म्हणून? ऑफकोर्स ऑफकोर्स. आय एम सॉरी टू से, इथे आता जे काही घडलं त्यानंतर मला तरी असं वाटत नाही. यू नो व्हॉट आय मीन. आय होप यू अंडरस्टँड. बिझनेस डील तर गेलीच, पण गॉड, शनाया काय करायचं तुझं? आजी, हे सगळं झाल्यावर मला आता इथे अजिबात थांबायची इच्छा नाहीये. हे बघ बाळा, झालं ते झालं. आता ह्या सगळ्या लोकांसमोर तमाशा नकोय. एव्हरीबॉडी प्लीज. रिंग सापडली आहे, सो नाउ नथिंग टू वरी. ओके, आपण अक्षय आणि शनायाची एंगेजमेंट करून घेऊया आपण. मोनिशा डार्लिंग, शनाया बेबी प्लीज. नम्रता, रिंग्स आणशील? इट्स ओके बेटा. ओके, ऑल्स वेल दॅट एंड्स वेल, राईट? या या. शनाया बेबी, अक्षय, अक्षय, या रत्नपारखींच्या एका अपॉइंटमेंटसाठी एवढे प्रयत्न केले आम्ही. आमचं फ्युचर आम्हाला दिसत होतं. टॉप 10 बिझनेस आयकॉनमध्ये आमचं नाव. आमचं चुकलं. या मूर्ख शनायाच्या नादाला लागायलाच नको होतं. आता कसंही करून रत्नपारखींचा राग काढावा लागणार, नाहीतर आमचे सगळे प्लॅन फेल होतील. प्लॅन ए डन. म्हणजे आपल्याला जसं हवं होतं अगदी तसंच सगळं घडलंय. पण खरंच तुम्ही सगळे काय सॉलिड ऍक्टिंग करता. पण मी मात्र मनातून घाबरले होते. म्हणजे चुकून माझ्या तोंडून खरं निघून गेलं असतं तर? काहीही झालेलं नाहीये, कारण आपला हेतू चांगला आहे. करेक्ट काका. आणि म्हणूनच बाप्पा आपल्याला आपल्या सगळ्या प्लॅन्स मध्ये साथ देतोय. आणि मला खात्री आहे तो पुढेही देणार. पण खरं सांगू, ह्या सगळ्याचं क्रेडिट ना त्या नम्रताला जातंय. ऍब्सोल्युटली राईट. पण काही म्हणा, त्या यशोधरा सरनाईकच्या घरी अगदी योग्य व्यक्ती प्लॅन केलीस तू. काका, हे सगळं प्लॅनिंग मी तुमच्याकडूनच तर शिकले. पण मला तर ना त्या यशोधराबाईंचं काय झालं असेल याची चिंता लागलीये. तिलाही याचीच चिंता लागली असेल. आता हे एवढं मोठं डॅमेज कंट्रोल कसं करायचं? एक्झॅक्टली. एवढा मीडिया होता, एवढी माणसं होती. सो झाल्या प्रकाराने त्यांची थोडीफार का होईना पण बदनामी होणारच. आणि हे त्यांनी शो ऑफ करायला मीडियाला बोलावलं होतं ना, सो ते त्यांच्यावरच उलटलंय आता. ही फक्त सुरुवात आहे.
आपल्याला अजून बरंच काही करायचंय. हो काका, म्हणूनच एका यशाने आपण हुरळून जायचं नाही. कळलं का ग श्राऊ? ताई, अगं मी काय हुरळून जाणार. शेवटी अक्षयची एंगेजमेंट तर शनायाशीच झाली ना. श्राऊ, फक्त एंगेजमेंट झालीये, लग्न अजून व्हायचंय. आणि आय प्रॉमिस ते फक्त तुझ्याशीच होईल. ठीक आहे, तू अक्षयचं लग्न थांबवशील, पण श्रेयसचं काय? त्याचं काय आता? मी पार्टीत नोटीस केलं त्याला. तुला नाही वाटत तू तुझ्या मागे मागे करत होता? श्राऊ, काही आहे उगाच. सिरियसली, म्हणजे तुला बघितल्यावर त्याचे एक्सप्रेशन्स बघण्यासारखे होते आणि कोणालाही कळलंच असतं की तो तुझ्यावर फ्लॅट झालाय. झालं तुझं असं मला काही वाटत नाहीये. आणि एका भेटीत कुणालाही जज करायचं नाही. एका भेटीत? सिरियसली? हो, कारण याआधी जी त्याला भेटली ती आराध्या होती, अनुष्का नाही. आणि ती आराध्या केव्हाच मेलीये. बास झाला तो विषय. पुन्हा पुन्हा तेच तेच बोलायचं नाही असं ठरलंय की नाही आपलं. मग आणि तसंही ना बाळा, देवाच्या मनात नक्की काय असतं हे कोणीच सांगू शकत नाही ग. त्यामुळे सोडून द्यायचं. काही गोष्टी नसतात आपल्या हातात. नाही काकू, सगळं काही आपल्या हातात आहे आणि आपल्या हातातच ठेवायचं. तो माझ्या प्रेमात पडावा म्हणून मी सगळं काही करेन, पण मी त्याच्या प्रेमात कधीच पडणार नाही. अगं, पण प्रेम असं सांगून होत नसतं, ते आपोआप होतं. श्रेयस. ओ, अगं मग उचल. हॅलो अनुष्का. बोला. अजून काही ऐकवायचं राहिलंय का? नाही, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. पण मला काही ऐकायचं नाहीये. बाय. एक मिनिट प्लीज, तुम्ही फोन कट करू नका. माझं एकदा म्हणणं ऐकून घ्या तुम्ही फक्त. हे बघा, पार्टीमध्ये जे काही घडलं ते गैरसमजातून झालं अँड आय एम ट्रूली सॉरी फॉर दॅट. मी माझ्या पूर्ण फॅमिलीच्या वतीने तुमची माफी मागतोय. प्लीज माझं एकदा ऐकून घ्या तुम्ही. त्याची काही गरज नाहीये. एवढ्या लोकांसमोर माझ्या बहिणीवर पाहिजे तसे आरोप केले तुम्ही, त्यावेळी तुम्ही कोणीही काही बोलला नाहीये. मी प्रयत्न केला, पण ते शनाया आणि आय एम सॉरी. एनिवे, आमचा व्हायचा तेवढा अपमान झालाय आणि आता माझ्यासाठी हा विषय संपला. अनुष्का. बाप रे, अगं किती रूडली बोललीस तू त्याच्याशी. कधी कधी असं बोलावं लागतं श्रावणी. पण काका, मी ठरवलंय, या सगळ्यांना आपण इतक्या सहजासहजी माफ करायचं नाही. बरोबर आहे, मलाही वाटतं जरा त्यांना वेळ द्यावा. पण निदान त्यांच्या मुलांनी लगेच फोन करून माफी मागण्याची कटसी तर दाखवली ना. हो काकू, कधी कधी आई वडिलांच्या चुकांची माफी त्यांच्या मुलांना मागावी लागते. आय होप त्या यशोधरा सरनाईकला तिच्या चुकांची जाणीव लवकरच होईल. पण जोपर्यंत ते स्वतःहून आपल्याकडे माफी मागायला येत नाही ना, तोवर आपण त्यांना माफ करायचं नाही. झालं बोलणं? काय म्हणाली अनुष्का? काय म्हणणार मामा, त्यांचा एवढा इन्सल्ट झालाय, इतक्या सहजासहजी नॉर्मल होणार नाहीत ते. मी म्हणालो ना तुम्हाला. ट्रू ट्रू. काय करावं ना काही कळत नाहीये. मामा, जेव्हा करायला हवं होतं तेव्हा आपण काही केलं नाही. म्हणजे शनायाला तुम्ही थांबवायला हवं होतं मामा. त्या रत्न पारखींना आपण गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलं होतं आपल्याकडे, आणि त्यांचा असा इन्सल्ट झाला. तेच काय, त्यांच्या जागी दुसरं कोणीही असतं तरी इतक्या सहजासहजी नॉर्मल होणार नाहीत ते. युअर राईट, युअर राईट. त्यांना थोडा वेळ द्यायला हवा.
बट श्रेयस, आय एम शुअर तू त्यांना नीट समजावशील, राईट? आय ट्राय. श्रेयस, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या बिझनेससाठी बिझनेस असोसिएट म्हणून रत्नपारखी खूप महत्वाचे ठरणार आहेत. त्यांचा राग आपल्याला परवडणार नाहीये. कसंही काहीही करून आपल्याला त्यांना त्यांच्या कुटुंबाला समजवावं लागणारच आहे. आमचं पण चुकलंच. मोनिशाला, शनायाला जरा आवर घालायला हवा होता. इतक्या मोठ्या माणसाचा असा सगळ्यांसमोर अपमान झाल्यानंतर स्वाभाविक आहे ना ते असंच रिॲक्ट करणार. मम्मा, मला एक वेगळीच काळजी वाटते. काय रे? हा जो काही प्रकार घडला याला फक्त योगायोग म्हणायचं? ऑफकोर्स, ऍब्सोल्युटली योगायोगच आहे, दुसरं काय असणार. श्रेयस, रत्नपारखींना समजावणं जितकं गरजेचं आहे तेवढीच महत्वाची आणखीन एक गोष्ट आहे. अक्षय, आम्ही काहीही न बोलता आमच्या मनातलं फक्त एकाच व्यक्तीला कळतं आणि ती व्यक्ती म्हणजे तू आहेस. असं काही नाहीये मम्मा. अहो, त्याचा चेहरा बघून कळतंय त्याचं बिनसलंय काहीतरी. हो ना, या क्षणी त्याला सांभाळायला हवं श्रेयस. त्याला सावरायला हवं, समजवायला हवं. तो त्याच्या पास्ट मधून अजून बाहेर आलेला नाहीये. श्रावणीला तो विसरला नाहीये अजून, आणि यात त्याची काही चूक आहे असं मी म्हणणार नाही. पण एकंदरीतच अक्षय काय किंवा हे रत्नपारखी काय, त्यांना वेळ देणं हा एकच पर्याय आहे आपल्याकडे. वेळ तर त्यांना देऊच, बट आय एम शुअर रत्नपारखी आणि अक्षय दोघांनाही तू नीट समजावशील, राईट? डोंट वरी मम्मा, I am always there with you. I know, beta. Thank you. Good night. Good night, beta. श्राऊ, काय झालं? अजूनही तुझ्या मनात तेच सुरू आहे? हो ताई, कारण आता या क्षणी ती शनाया जिंकलीये. माझी हक्काची जागा आणि माझी हक्काची अंगठी तिच्या हातात आहे. श्राऊ, प्लीज हॅव पेशन्स, रिलॅक्स हो. जेव्हा आपल्याला आपला हक्क मागून मिळत नाही ना, तेव्हा तो हिरावून घ्यायचा असतो. अक्षय आणि त्याची अंगठी ह्यावर फक्त आणि फक्त तुझा हक्क आहे. तुझं लग्न अक्षयशीच होणार आहे, माझं प्रॉमिस आहे श्राऊ तुला. पण ताई, हे बघ, अक्षयचं लग्न त्या बावळट आणि मूर्ख शनायाशी लावून द्यायला यशोधरा मूर्ख नाहीये, बरोबर? या मागे तिचा नक्की काहीतरी हेतू असणार. काय फरक पडतोय? त्यानेच फरक पडतोय. कळतंय का तुला? त्यानेच फरक पडतोय श्राऊ. जो हेतू शनाया पूर्ण करते तोच दुसरं कोणीतरी पूर्ण केला तर? एक मिनिट, म्हणजे तुला काय म्हणायचंय की आपण? करेक्ट. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? आपण हे सगळं डिटेलमध्ये नंतर बोलूया आणि रिलॅक्स हो. आई बाबांना भेटून येते मी, ठीक आहे? बाबा, कसं वाटतंय आता तुम्हाला? आहे ग, औषधाने थोडासा फरक आहे. हो हो हो, सांगेल ती सगळं. आत्ताच आली की नाही ती? बसू दे की तिला जरा. बाबा, काय सांगू, जे मी ठरवलं होतं ना सगळं अगदी तसंच घडतंय बघा. आणि पुढेही सगळं तसंच घडेल. म्हणजे अरू, अगं आई, आता कसलं टेन्शन घेतेस तू? टेन्शन नाही ग, पण जीवाला घोर तर लागतोच ना. आणि श्रावची मला जरा जास्तीच काळजी वाटते. तुला काय वाटतं?
श्राऊला मी ह्या सगळ्यात एकटं सोडेन का? श्राऊची का काळजी करतेस तू? अगं लहान असताना जरासं खर्चटलं ना तरी 2-2 दिवस रडत बसायची ही बाया. आता हे सगळं ती कसं? तुला माहिती आई, आपली श्राऊ इतकी स्ट्रॉंग झालीये ना, ती आधीसारखी हळवी राहिली नाहीये. नाही अरू, मला वाटतं त्याहीपेक्षा जास्त हळवी आहे ती. तूच म्हणतेस ना नेहमी आराध्या, श्रावणी तुझी जबाबदारी आहे म्हणून. मग आता नको ना तिची काळजी करूस प्लीज. अगं असं काळजी करू नकोस म्हटल्याने काळजी वाटायची थांबते का? आता ह्यांच्याचकडे बघ ना, घरात सतत एका जागी बसून ना चिडचिड होते ग ह्यांची. त्यातून इथून कुठे जायचं नाही आणि यायचं नाही. घुसमटायला होतं ग, कैदेत असल्यासारखं वाटतं अगदी. मला कळतंय हे सगळं, पण प्लीज माझ्यासाठी अजून थोडे दिवस. आपल्या सगळ्यांना हे सहन करावं लागणार आहे आई. आपण जर बाहेर गेलो ना आणि कोणी आपल्याला ओळखलंच तर आपण खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये येऊ. अगं अरू, इथे कोण ओळखणार आहे आम्हाला? आई, आणि ओळखलंच तर काय करशील तू? बरं, आपण एक काम करूया का? थोड्या दिवसांनी ना आपण सगळे मिळून एका छान ट्रिपला जाऊ. म्हणजे तेवढंच तुम्हाला चेंज होईल आणि बरं वाटेल. पण अजून काही दिवस हे सगळं आपल्याला असंच सहन करावं लागणार आहे. प्लीज माझ्यासाठी.